गंगाधररावला मी नाही मारणार, तू मारणार. आणखी काही रस्ता नाहीये तुझ्याकडे, हेच करावं लागेल. कमीने, तुला असं वाटलं तरी कसं की आम्ही महाराज गंगाधररावांना मारू? महाराज गंगाधररावांना मिळवण्यासाठी तुझ्यासारख्या लोकांच्या समोर हातपाय पसरलेत आम्ही, आणि त्यांच्यासाठी तर स्वतःला फना करण्याचा जज्बा घेऊन तडपतो आम्ही. आणि तू सांगतोयस की आम्ही त्यांना कत्ल करावं? त्याच्या आधी आम्ही तुझाच खात्मा का नाही करावा? No, 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 no. हेच तुझं मुकद्दर होतं आणि आम्हाला आमचंच मुकद्दर संपवायला सांगत होतास. मोतीबाई, आता तुझी किस्मत माझ्या हातात आहे. उद्या जेव्हा गंगाधरराव तुला बोलवेल आणि विचारेल की ते गोल्ड कॉइन तुझ्याकडे कसा आला, तर आणि तो मॅप जिच्यात मणिकर्णिकेच्या कारवाचे सिक्रेट डिटेल्स होते, जे आम्हाला दिली होतीस, ती अजूनही आमच्यापाशी सेफ आहे. पण त्यात तू पण सामील होतास. नाही नाही नाही, मी गंगाधररावला असं सांगेन की मोतीबाई हा मॅप घेऊन माझ्याकडे आली होती. ती म्हणली की मणिकर्णिकेच्या कारवावर हमला करा, तिला ठार मारून टाका. आणि मी नाही म्हटला. काय? हो, आणि मला हे प्रूव्ह करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही की तूच मणिकर्णिकेच्या कारवावर हमला केलास. जेव्हा मी हे सगळं गंगाधररावला सांगेन, तर तो तुला त्याची क्वीन काय बनवणार. तो तुला त्याच्या सावल्यापासून पण दूर ठेवेल. इज दॅट ऑल राईट विथ यू? आणखी बऱ्याच गोष्टी जे तू आम्हाला नाही सांगितलेस, पण आम्ही शोधून काढल्या. म्हणून आम्हाला हे प्रूव्ह करायला काहीच डिफिकल्टी नाही येणार की समरसिंगला तूच हायर केलंस. काय? तो समरसिंग आमचा माणूस आहे? हो, आणि जेव्हा गंगाधरराव त्याला पनिश करत होते, तेव्हा तू त्याला सोडवायला सगळ्यात मदत केली. At that moment, जर आम्ही गंगाधररावना वाचवलं नसतं, तर तू त्यांना मारून टाकला असतस. नाही फ्रेझर साहेब, तुम्ही आमच्यावर असा इल्जाम नका ठेवू. खुदा के लिए फ्रेझर साहेब, तुम्ही आमच्यावर रहम करा. एका मजबूर औरतला काय करणार? तू तर आम्हाला हे करायला मजबूर करत आहेस. मी तर तुझ्याशी डील करत होतो, बट नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. Robert. Yes, sir. I want you to follow her. I just can't trust if she can change like this. Yes, sir. Go. या अल्लाह, आम्हाला काहीच कळेना असं झालंय. मी काय करू? मी काय करू? गंगाधररावला मी नाही मारणार, तू मारणार. नाही, आम्ही असा विचारही नाही करू शकत. हे हात जे नेहमी त्यांच्या दुआसाठी उठतात, आज त्याच हाताने त्यांचा कत्ल नाही. असा विचार करणं तर दूरच, असा विचार करण्याआधी आम्हाला मौत का नाही आली? आम्हाला मौत का नाही आली?
Sir, I was near the holy place the entire night. What was she doing there? Sir, she just kept crying and hitting herself. What kind of woman is she? I just can't understand. Robert, go immediately and remind her. Yes, sir. आता तिच्यापाशी फक्त 12 घंटे उरले आहेत. हक है हक यही है हक है 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 अब तो कुछ सुखन का मेरे अख्तियार खुल हक है हक यही है हक है हक है हक यही है हक रहती है तबा सोच में ले लो निहार खुल हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है मरने का शौक दिल में लिए अब जी रहे हैं सुन मरने का शौक दिल में लिए अब जी रहे हैं सुन अपने ही दिल की आग से तप कर ढली है मलंग बाबा सूरज हथेलियों पे लिए अब चली है सुन हक है हक यही है हक है 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 हक है महाराणी साहेब आपल्याला बोलवतायत. मणिकर्णिका, हक यही है हक है हक है हक यही है हक है यावं मोतीबाईजी, बसावं. काय झालं? आज आपण फार काळजीत दिसता आहात. अशा अवस्थेत तर आपल्याला कधीच नव्हतं पाहिलं. आपण आम्हाला सांगा, कदाचित तुमची काही मदत करू शकेन. मल्लिका आलिया, नशिबाशी लढणाऱ्यांना कोणी मदत नाही करू शकत. आम्हाला ठाऊक आहे मोतीबाईजी, आपण थोडा मार्ग चुकला आहात, परंतु आपण आतून फार चांगले आहात, म्हणून आम्ही आपल्याला इथे बोलावलं. आज आम्हाला मेहंदी लावली जाईल. आमची इच्छा आहे की मोठ्या बहिणीच्या नात्याने आपण पण आमच्या सोबत असावं. काय करणार मल्लिका आलिया? जिंदगीला आपल्याच रफ्तारने चालवायची जिद्द घेऊन बसलोत. आता तर फक्त हेच पाहायचंय, किती दूरवर आपल्या सोबत चालू शकेल. जीवनभर सोबत राहू शकता. बस आपला दृष्टिकोन थोडासा बदलून टाका. आमच्या आप्पांनी सांगितलंय, मित्र बनवायचा उत्तम उपाय आहे एकतर कोणाचे तरी होऊन जा, नाहीतर त्याला आपलंसं करून टाका. मग पहा, जीवनात कधीही कोणावर मागून वार करायचा विचारही येणार नाही. हे सगळं तुम्ही कुठून आणलात? महाराजांनी तर या आधीच अनेक भेटवस्तू पाठवल्यात. या महाराजांनी नव्हे, या त्यांच्या बहिणीने पाठवल्या आहेत. असं असं म्हणजे महाराजांना बहीण पण आहे? जी मानलेली बहीण आहे. हे काय आहे? हे महाराणीसाठी महाराजांच्या बहिणीने पत्र पाठवलंय. अरे देवा, पत्र पण पाठवलंय? काय झालं प्राची? अशी काळजीत का दिसतेस? मनुताई, बघ ना, आणखीन पण भेटी आल्यात.
कुठून आल्या? या महाराजांच्या मानलेल्या बहिणीने पाठवल्यात. आणि हे बघ, हे पत्र पण आहे. पाहू तरी. आदरणीय महाराणी मणिकर्णिका साहेब, सादर प्रणाम. या पत्राद्वारे आपल्याला नेवाळकर घराण्याची परंपरा आणि संस्कारांची माहिती करून देणं आवश्यक मानत आहोत. नेवाळकर घराण्याच्या महाराणींची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्याला खाली लिहिलेल्या गोष्टींचं सक्तीने पालन करावं लागेल. अरे देवा, हे महाराजांच्या बहिणीने तर आपल्याला केवळ चंदेरी साडीच्या शिवाय मुक्तकंठहार, वाकी, छल्ला, राणीहार, तोडे, पैंजण इत्यादी दागिने पत्रासोबत पाठवले आहेत. आणि लक्षात असू द्यावे, साजशृंगारानंतर हसणं स्मित करणं पण अमान्य आहे. अरे देवा, कशी ही लोक. जर आमच्या या रीतिरिवाजांचं पालन नाही केलं तर ह्याला महाराजांच्या बहिणीचा अपमान समजला जाईल. आपली नणंद ही महाराजांची बहीण नाही, भटक भवानी आहे. अगं मरुताई, हसू नको. विसरलीस काय? आदेशाचं पालन आतापासून करायला आरंभ कर. अगं हसू नको, मना केला भटक भवानीने. तू आमच्याकडे अशी का पाहतेस? मनुताई, आम्ही हे पाहतोय की जसा भटक भवानीने पत्रात लिहिलं होतं तशी तू चालत आहेस की नाहीस. अगं मनुताई, हसू नको, मना केलाय भटक भवानीने. नाही तर म्हणेल आमचा अपमान केला गेला. मनू, मोरपंतजी, वरपक्षाकडे सर्व मंडळी आली आहेत आणि शिवाय महाराजांची मानलेली भगिनी आली आहे. बरं बरं, मी आलोच. हा बाळा. मनुताई, लांब पदर ओढून घ्यायला सांगितलं होतं ना, पाहायचं नाही. मनुताई, काय झालं प्राची? आम्हाला ठाऊक होतं की तू या साडीत फार छान दिसशील. आता जरा पदर तर वर कर, आम्हालाही पाहू दे आमच्या वहिनीला. इंदुताई, इंदुताई तुम्ही? चल, आता मी तुला मेहंदी लावते. आम्ही तुला इतकं कडक पत्र अशासाठी लिहिलं होतं की आम्हाला ठाऊक होतं की तू घाबरून ही साडी दागिने नक्कीच घालशील. आणि आम्हाला हेही ठाऊक होतं की ही साडी आणि दागिने तुझ्यावर खुलून दिसतील. तसं पण इंदुताई, आपल्या मनुताईने काही नेसला तरी शोभून दिसत. आणि इंदुताई, महाराजांचं नाव पण लिहिशील ना? ते तर आईसाहेबांनी पिठुरातच लिहिलं होतं. आईसाहेब, आम्हाला पण मेहंदी लावा. हे काय आईसाहेब, आपण तर मचा ग करून टाकलात. कदाचित तुझ्या भाग्यामध्ये ग अक्षराचाच वर असेल. अगं हो. मल्लिका साहिबा, आज आपली मोठी बहीण मोतीबाई नाही दिसली. मनू, ही मोतीबाई कोण आहे? नाचणारी गाणारी आहे. मनू, ही मोतीबाई कोण आहे? नाचणारी गाणारी आहे. नाही प्राची, असं नाही बोलू. एखाद्याच्या बाबतीत असं नाही बोलायचं. ती फार चांगली बाई आहे.
मनू, सगळं काही ठीक तर आहे ना? हो, सगळं ठीक आहे. पण आम्हाला काही ठीक नाही वाटत आहे. इंदुताई, जर ठीक नसेल तर ठीक होऊनही जाईल. अच्छा ठीक आहे. आता मी तुझ्या ह्यांचं नाव इतकं गिरवून लिहेन की कोणीही पुसू नाही शकणार. आमच्या तर स्वप्नातही आलं नव्हतं की स्वर्गीय रमाबाईंच्या पश्चात आमचं नाव कोणा दुसरीशी जोडलं जाईल. परंतु आम्हाला हे ठाऊक नव्हतं की नियतीने आधीपासूनच आमच्या भाग्यरेषात मणिकर्णिकेचं नाव अंकित करून ठेवलंय. महाराज, या अनंत ब्रह्मांडाच्या रचनाकाराने जगताचे पळस नव्हे विपळे निश्चित केलेले आहेत. आपण त्यापासून विमुख होऊ शकत नाही. वही है वही जो राम रची राखा, वो कहे तर्क बढ़ावई साखा. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. कसम त्या पाक बेनिहाज आलीजा, अशी अशी नायाब शख्सियते इथे मौजूद आहेत की हवं तर काय दिल्ली दरबारची अजमत लोक विसरतील. नाही मुघल खा साहेब, दिल्ली हिंदुस्थानचा दिल आहे. आम्ही सगळे तिच्या अधीन आहोत. त्यांची बरोबरी आम्ही कशी काय करू शकतो? तिथे दाग जो मिर्झा गालिब आहेत. काय हुजूर आहे. जे फनकारांना फक्त पनाह नाही देत, उलट स्वतः कलेत डुबून जाऊन मोती ढूंढला ते. वा खा साहेब, म्हणून तर आमच्या महाराजांनी आपल्याला विशेष करून आमंत्रित केलेलं आहे. अशा शुभ प्रसंगी आपल्या सुमधुर गायनाने विवाह समारंभाचं सर्व वातावरण संगीतमय होऊन जाईल. ही दाजीची इज्जत अफजाई आहे. बेहतर हे होईल की या मुबारक मौके पर नृत्याची अशी महफिल सजवली जावी कि तमाशाई स्वतःच बोलतील कि रक्स का यही एक अंदाज है. अल्लाह अल्लाह, पर्दा सरका तो मान फल के पुजारी गरजे, रस्तू खत्म हुआ, वक्त अभी बाकी था. तर हुजूर, रक्सच्या या कलेची बस एकच अशी अदाकारा आहे अलीजा. कोण आहे खा साहेब? हुजूर, जिला कुदरतने बनवलं, कलेने सजवलं आणि हुजुरांच्या दरबारात पनाह मिळाली. नाव आहे तिचं मोतीबाई. मोतीबाई, आम्ही आपल्या इच्छेचा विचार करू. मोतीबाईला हजर केलं जावं. जशी आज्ञा महाराज. गंगाधररावला मी नाही मारणार, तू मारणार. पाहिलंस मोती जोहरा, काय हालत झालीये तुझी. आम्ही तुला हमेशा खबरदार करत आलो, पण तू आमचं काही ऐकलं नाहीस. तिचं ऐकलं असतंस ना तर आजही तू कोठ्यावर ठुमके मारत बसली असतीस. तिच्या बहकाव्यास नको भुलूस. आम्ही तुला पुन्हा सांगतोय, मणिकर्णिकेची माफी माग तू. फार मोठं दिले तिचं. ती तुला माफ करेल. पहा, ती तर तुला माफ करेल, पण महाराज गंगाधरराव ते तुला नाही सोडणार. त्या फ्रेझरच्या धमकीने घाबरू नकोस. फुलं मिळवायला गेल्यावर काटा तर बोचणारच. आणि फ्रेझर तोच तर एक काटा आहे, फ्रेझर नाही. काटा तर ही आहे जी तुला तुझ्याच प्यारची कत्ल करण्यासाठी खंजीर हातात देते. जर गप्प राहिलीस तर जबाने खंजर लहू पुकारेगा असती का. जर खंजरला जमिनीत काढून टाकलं तर मिट्टी कुठे जाणार? कुठेच नाही. खंजरला रास्ता दाखवून देते. मोतीबाई साहेबा, महाराज आपल्याला याद करत आहेत. काय महाराज? जी, उस्ताद मुघल खां आलेले आहेत. उस्ताद मुघल खां? जी, आणि महाराजांची इच्छा आहे की आपण आपल्या कलेचं प्रदर्शन त्यांच्या समोर करावं. तू जा बघू. पाहिलंच ना किती चांगला मौका मिळालाय. यकीनन चांगला मौकाच मिळालाय.
आम्ही महाराज गंगाधर रावांना मिळवूनच दाखवू. कलेचं असं रूप दाखवेन की इतिहासही लक्षात ठेवेल. एक नाटक होईल आणि त्यात होईल शादी, असली शादी, आमची आणि महाराज गंगाधर रावांची.